आचलच्या म्हणण्यानुसार तिच्या वडिलांचा म्हणजेच गजानन मामेडवार यांचा 2 नंबरचा व्यवसाय होता, पत्त्यांचा क्लब होता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा त्यांची राहिलेली आहे। त्यामुळे पोलिसांशी देखील त्यांची चांगली ओळख होती। अशात वर्षभरापूर्वीच सक्षम आणि आचलच्या प्रेमसंबंधांविषयी कुटुंबाला माहिती मिळाली। त्यानंतर आचलवरती दबाव टाकायला सुरुवात केली गेली। त्याचा नाद सोड नाही तर त्याला मारून टाकेल अशी धमकी दिला देत होते। यातच वर्षभरापूर्वी वडील आणि भावांनी दबाव टाकला, धमक्या दिला आणि सक्षम विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल कर, तक्रार दे असा दबाव आचलवरती टाकला गेला। गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या आणि ब्लॅकमेल आचलला केलं गेलं होतं। एवढंच नाही, आचलच्या म्हणण्यानुसार तिला शस्त्रांचा धाकही दाखवत होते। त्यामुळेच आचलनं या भीतीपोटी अल्पवयीन असताना तिनं सक्षम विरोधात विनयभंगाची बलात्काराची तक्रार दाखल केली होती। त्यामुळे सक्षमवरती पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला होता। पण आचलला 18 वर्ष पूर्ण होताच ती स्वतः कोर्टामध्ये गेली आणि न्यायालयामध्ये जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिल्याचं आचलनं सांगितलं। आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही, शांत बसणार। आणि त्या टाइमला मला त्यांनी पॉस्कोची केस टाकायला लावली होती, म्हणजे माझा रेप केला वगैरे, माझा विनयभंग केला, माझा पाठलाग करायचा, मला शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे। आणि त्या टाइमला नेमकं मला 18 कंप्लीट होण्यासाठी 15-20 दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची, तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली। मग काही दिवसांनी जेव्हा माझा 18 कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ती केस मागे घेऊन आली होती। आचलच्या म्हणण्यानुसार त्याच गुन्ह्यात सक्षमवरती MPDची कारवाई झाली होती। 3 वर्षात कुटुंबांनी तिला खूप दबाव टाकला होता, खूप वेळा मारहाण करण्यात आली होती, पण सक्षम पळून जायला तयार नव्हता। त्याचं म्हणणं होतं की तुझ्या वडिलांची मी खूप इज्जत करतो, त्यांची समजूत काढूनच, त्यांचा होकार मिळवूनच तुला मी घेऊन जाईन आणि तुझ्याशी लग्न करेल असं सक्षम आचलला नेहमी म्हणायचा। म्हणले पण चल मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, पण तू असं बोलायचं की नाही आचल, तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना म्हणून तुला न्यायचं आहे। अशात 27 तारखेला घटनेच्या दिवशी सकाळी आचलचा लहान भाऊ तिला म्हणाला, पोलीस स्टेशनला चल आणि सक्षमवरती गुन्हा दाखल कर। सक्षम विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बळजबरी तो करत होता, पण आचलनं तक्रार दिली नाही। सर्व पोलिसांसमोरही तिने सांगितलं की सक्षमवरती गुन्हा दाखल मी करणार नाही। तेव्हा एक पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार आचलच्या लहान भावाला म्हणाला, रोज मारामारी करून इथं येतोस, त्यापेक्षा तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये असं बोलून त्या कर्मचाऱ्यानं आचलच्या भावाला भडकवलं। त्यानंतर आचलच्या म्हणण्यानुसार माझा भाऊ बोलला त्याला मारूनच इथे येतो।